नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळाची स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि कर्त्यानुसार या काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद कशा प्रकारे बदलते याचा एका ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग जाऊया. जसं की तुम्हाला माहीतच आहे की हा काळ आपण या सूत्राच्या माध्यमातून सांगतो. जसं की सुरुवातीला काय येते या ठिकाणी सब्जेक्ट नंतर शाल किंवा विल ही दोन भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापदे, त्याच्यानंतर बी आणि मुख्य क्रियापदाचं हे चौथं रूप आणि शेवटी काय येणार या ठिकाणी ऑब्जेक्ट. तर मग कोणत्या कर्त्यांसाठी कोणत्या प्रकारचं हेल्पिंग वापरायचं की जसं आपल्याला माहितीच की आय किंवा वी असेल तर आपण शाल बी यूज करतो आणि बाकी सर्व प्रकारच्या कर्त्यासाठी आपण काय करतो, विल बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. म्हणजे जर वाक्याचा करता यू असेल, दे असेल, ही, सी, इट किंवा सिंग्युलर नाउन किंवा प्लुरल नाउन असेल तर आपण त्या सर्वांसाठी विल बीचा वापर करतो. तर पुढे जाऊया आणि काही वाक्यांच्या माध्यमातून कर्त्यानुसार हेल्पिंग वर्ब कशा प्रकारे बदलते हे पाहणार आहोत. सेंटेन्स नंबर 1 त्या ठिकाणी आय घेतलेले आपण. आय शॅल बी गोईंग देअर ड्युरिंग द समर हॉलिडेज. We shall be going there during the summer holidays. आता पुन्हा वाक्याचा करता कोण होता या ठिकाणी, तर आय आणि वी साठी आपण शाल बी चा यूज या ठिकाणी केलेला आहे. आता पुन्हा आपण वाक्याचा करता या ठिकाणी बदलूया, यू घेतलेला आहे. तर यू विल बी गोइंग देअर ड्युरिंग द समर हॉलिडेज. ही विल बी गोइंग देअर ड्युरिंग द समर हॉलिडेज. आता सर्व प्रकारच्या कर्त्यांसाठी आपण विल बीचा वापर करू शकतो. सी विल बी गोइंग देअर ड्युरिंग द समर हॉलिडेज. इट विल बी गोइंग देअर ड्युरिंग द समर हॉलिडेज. दे विल बी गोइंग देअर ड्युरिंग द समर हॉलिडेज. मनोज विल बी गोइंग देअर ड्युरिंग द समर हॉलिडेज. गीता विल बी गोइंग देअर ड्युरिंग द समर हॉलिडेज. आणि शेवटी अनेक वचनी नाउन चिल्ड्रन विल बी गोइंग देअर ड्युरिंग द समर हॉलिडेज. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण चालू भविष्यकाळाचा स्ट्रक्चर आणि कर्त्यानुसार कशा प्रकारे सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल होतो ते एका वाक्याच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केलेलं आहे.